नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्जंटली एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. बोर्डवर तुम्हाला दिसत असेल, महिला व बाल विकासमध्ये संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क च्या ज्या जागा निघाल्या होत्या आपल्या, त्याची उद्या लास्ट डेट आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. परीक्षा खूप सोपी असणार आहे. ही MPSC लेवलची परीक्षा नाही आहे, ही खूप सोपी परीक्षा आहे. विषय पण काय आहेत ते बघते आता तुम्हाला सांगते मी. उद्याला हा फॉर्म संपणार आहे याची डेट, तर तुम्ही आज आणि उद्यामध्ये रिक्वेस्ट करत आहे मी, तुम्ही 1 वर्ष म्हणजे आता हा 2025चा डिसेंबर चालू आहे, तुम्ही पुढच्या वर्षी कुठे असणार आहात म्हणून सांगते, हा फॉर्म नक्की भरा. हे बघा, फॉर्म भरण्याची सुरुवात 8 डिसेंबरला झाली होती आणि उद्या रोजी हे फॉर्म संपणार आहेत. क्वालिफिकेशन काय आहे? कोणत्याही क्षेत्रातील पदवी तुम्हाला लागत आहे. खुला जर तुम्ही प्रवर्ग असाल तर 18 ते 38 वर्ष तुम्हाला लागणार आहे वय. मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 आहे. आणि जर स्वतंत्र सैनिकांचे तुम्ही पाल्य असाल तर, किंवा दिव्यांग असाल, किंवा स्वतः तुम्ही माजी सैनिक असाल. बॉम्बे हायकोर्टसाठी मला विद्यार्थी बरेच विचारत आहेत की मी माजी सैनिक आहे, मला काही सवलत आहे का? त्याच्यात नाही आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे. म्हणून प्लीज सांगते मी तुम्हाला, हे फॉर्म भरून टाका. हे तुम्ही तुमचं वय काय लागतं ते इथे बघू शकता तुमच्या याच्यानुसार, प्रवर्गानुसार. परीक्षेचं स्वरूप काय आहे? ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे आणि म्हणून परीक्षेचे जे शुल्क आहे ते पण 1000 रुपीज असे आहेत. संगणक आधारित ही परीक्षा आहे. विषय बघा, आणि त्या विषयांमुळे मी तुम्हाला सांगत आहे, बरीच सोपी परीक्षा आहे ही. म्हणजे असं नाही की तुम्ही झोपेतून उठून गेले तर तुम्ही पास होऊ शकता अशी परीक्षा आहे. नो नो नो. तुम्ही जर नीट अभ्यास केला, आपल्याकडे महिला व बाल विकासचा एक्झॅक्टली डिटेल्ड कोर्स असा आहे, क्रॅश कोर्स टाईप आहे. तुम्ही हा जो सिलेबस आहे तो फक्त 1.5-2 महिन्यामध्ये कवर करू शकता अशी बॅच आहे आपली. विथ टेस्ट सिरीज ती बॅच आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बॅचमध्ये पण एनरोल करू शकता. आपली वेबसाईट आहे संगमस्पर्धा.com. गुगलवरती जायचं, संगमस्पर्धा.com सर्च करायचं. सरळ सेवेमध्ये तुम्हाला महिला व बाल विकास दिसेल. आपण बऱ्याच वर्षांच्या अनुभवानंतर आपले काही टॉपर्स पण आहेत आणि त्या पूर्ण एका ॲनालिसिसवरनं आपण ही बॅच बनवलेली आहे. जर तुम्ही बॅचचे भाग बनलात तर 100% सक्सेस इज युअर्स. ठीक आहे. विषय काय आहे? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. फक्त 4 विषय आहेत. त्यामध्ये पण तुम्हाला हे सगळे मिळून, 4 विषय मिळून तुम्हाला 100 क्वेश्चन्स येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 गुणांचा आहे. ठीक आहे. म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन येतील, इंग्रजीमध्ये 25 क्वेश्चन येतील. या इंग्रजीसाठी तर तुम्ही माझ्यावरती पूर्ण डिपेंडेंट राहा. या 25 पैकी आपले 23-24 क्वेश्चन्स एक्झॅक्टली जे आपण वर्गात शिकलेलो आहे, जे आपण टेस्ट सिरीजमध्ये बघणार आहोत या बॅचमध्ये, त्याच्यातूनच येणार आहेत. जर आपण बॉम्बे हायकोर्टचा पेपर ट्रॅक करू शकतो, ॲनालिसिस करू शकतो आणि त्या हिशोबाने जर आपल्याला आपण जे अपेक्षित घेतलं आहे तसे क्वेश्चन्स येऊ शकतात, तर या परीक्षेमध्ये 100% होणार आहे. ह्याचंच नाही म्हणत आहे मी, तुम्ही धर्मदायचा व्हिडिओ कोणताही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला दिसेल की आपण शिफ्टमध्ये सांगितलं होतं की बाबा आज असे क्वेश्चन आले आहेत, दुपारच्या शिफ्टला असे येऊ शकतात, संध्याकाळी असे येऊ शकतात, उद्याला असे येऊ शकतात. आणि तुम्ही स्टुडंट्सनीच आपल्याला त्याच्यामध्ये थँक्यू, धन्यवादचे काही व्हिडिओज, काही कॉमेंट्स होत्या. तर ॲनालिसिस जर तुम्ही केला, ॲनालिसिस करणाऱ्या बॅचला जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्ही 100% सक्सेस होऊ शकता. हां, तर काय सांगत होते मी, मराठी 25 क्वेश्चन्स आहेत, इंग्रजीचे 25 आहेत, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी पण 25. आणि मग हा प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्कला आहे. एक क्वेश्चन 2 मार्कला. ठीक आहे. म्हणजे याचे 50 मार्क्स होतात. हे पण 50, असं पूर्ण मिळून हा 200 मार्क्सचा पेपर आहे. आणि 200 मार्क्सचा पेपर आहे. किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत. ठीक आहे. तेच इथे लिहिलेलं आहे. प्रत्येक विषयास 50 गुण असणारे असे एकूण 200 गुणचा हा पेपर आहे. वेळ 2 तासाची आहे. सॉल्वेबल आहे, मस्त आहे. ठीक आहे. 100 क्वेश्चन 2 तासामध्ये आपण आरामात सोडवू शकतो. आता
चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाही, म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणून आपल्याला जर उत्तरं जरी नाही आले, आपलं इंट्युशन जर काही सांगत असेल, म्हणजे असं नाही आपोआप की मला हे वाटतंय चला ABCD मधनं चला D वाटू लागलं मला अक्कड बक्कड बंबे बो, असं नाही. पण आपण बऱ्याच स्टुडंट्सनी जे खरंच कट ऑफच्या आसपास असतात त्यांनी अभ्यास नीट केलेला असतो, आपल्याला वाटतं, आपण कुठेतरी वाचलेलं असतं किंवा टीचरनी सांगितलेलं असतं किंवा एखाद्या टेस्ट सिरीजमधनं वाचलेलं असतं, पण त्या क्षणाला आपल्याला उत्तर आठवत नाही. असे जर तुम्ही इंट्युशननी क्वेश्चन्स सोडवले तर तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, बेनिफिट होऊ शकतं आणि आन्सर तुमचं बरोबर आलं तर प्रॉफिट तुम्हाला होईल. प्रत्येक विषयामध्ये 45% गुण घेणं अनिवार्य आहे. म्हणजे कसं, हे बघा, तुम्हाला इथे 45% घ्यावे लागतील, इथे 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 प्रत्येका विषयामध्ये 45 घ्यावे लागतील. असं नाही म्हणत येते की तुम्हाला पूर्ण परीक्षेसाठी 45% पासिंग मार्क्स आहेत, नाही. 45% पूर्ण परीक्षेसाठी असतं, तर तुम्ही इथे 10%, इथे 20% आणि इथे डायरेक्ट तुम्ही समजा 70% घेतले आणि इथे पुन्हा मग 30% घेतले तरी त्याचे, आता हे एक्झॅक्टली ही बेरीज नाही पण तरी त्याचं 45 येऊ शकतं. इथे असं नाही म्हणत आहे, प्रत्येक विषयामध्ये 45 आणि मग ऑब्व्हियसली त्याचं क्युम्युलेटिव्ह 45 येत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला प्रत्येक विषयासाठी 45% गुण घेणं अनिवार्य आहे. आता 45% वरतीच तुम्ही पास व्हाल का, असं नाही. एवढे मार्क्स तर घेणंच आहे तुम्हाला, त्यानंतर जो काही कट ऑफ लागेल त्याच्यावरती पुढचा पेपर आणि कोण पास झालाय कोण नाही ती यादी लागेल. कट ऑफ एक लागत असतो, पण 45% तुम्हाला पास होण्यासाठी गुण लागत आहेत. परीक्षा शुल्क खुला जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये आहे, जास्त आहे, पण या 1000 रुपयांना बघू नका, प्लीज फॉर्म भरा. कारण की जर तुम्ही खूप जास्त फीस आहे म्हणून फॉर्म भरणार नाही तर तुम्ही कधीच कोणताच फॉर्म भरणार नाही आणि कधीच तुमच्या समोर ती संधी येणार नाही. जागा कमी आहेत, मी 1000 रुपये भरत नाही असं नाही, आपल्याला 10 जागा नाही पाहिजे एका स्टुडंटला 1 जागा पाहिजे. संगमनी जसा अभ्यास सांगितला जर तुम्ही तसा केला तर हे तुमचे 1000 रुपये उद्या तुम्हाला खूप मोठी वेतन श्रेणी याच्यामध्ये आहे. ठीक आहे, मागासवर्गीय प्रवर्ग असेल तरी फीस जास्त आहे, 900 रुपये अशी आहे, काही सूट वगैरे नाही आहे फीसमध्ये. आता जर तुम्हाला अर्ज भरताना कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही या खालील क्रमांकावरती कॉल करू शकता. हा मी नाही दिलेला आहे, हा तुमच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये हा फोन नंबर दिलेला आहे. फोन करण्याची वेळ पण 9 AM to 6 PM आहे. आज जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला तरी तुम्ही कॉल करू शकता, संडेला करू नाही शकत असं काही तिथे लिहिलेलं नाही आहे. आजच हा व्हिडिओ बघितला की समजून घ्या की ही जागा माझ्यासाठी चालत आलेली आहे. जर मी खरा विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी तर मी हा फॉर्म नक्कीच भरेल. ठीक आहे, कोणी तुम्हाला येऊन सांगणार नाही की हा फॉर्म भरा, आपण इथे सांगत आहोत तर प्लीज भरा. काहीतरी बेनिफिट असेल म्हणून आपण पण आपला वेळ इथे तुमच्यासाठी देत आहोत. कुठे जाऊन भरायचा आहे अर्ज सादर, कुठे करायचा आहे, ही वेबसाईट आहे. ठीक आहे, इथे तुम्ही जाऊ शकता, एकतर इथे www.wcdcom.pune.com इथे जाऊ शकता किंवा इथे तुम्ही फॉर्म्समध्ये जाऊन डायरेक्ट इथे पण जाऊ शकता. ओके, तर हे पूर्ण या फॉर्मबद्दल होतं. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही ह्या परीक्षेचा लवकरात लवकर, ज्यांनी फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल आपण परीक्षेच्या अभ्यासाला लवकरात लवकर सुरुवात करू कारण परीक्षा ही लवकरच होऊ शकते, तर तुम्ही प्लीज आपल्या वेबसाईटवरती जा. आपली वेबसाईट तुम्ही गुगलवरती जा आणि मग संगम स्पर्धा.com. ठीक आहे, ही आपली वेबसाईट आहे. इथे जाऊन तुम्ही सरळ सेवेमध्ये गेले तर हा कोर्स बाय करू शकता. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील कोणत्याही या फॉर्म भरण्याबद्दल किंवा बॅच घेण्याबद्दल तर या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला फोन नंबर दिले आहेत, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी किंवा सरांशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे, तर मग आपण भेटूया एखाद्या दुसऱ्या माहिती मी तुम्हाला देईल अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.